की आपण नेहमी शोधत असतो की आपला गुरु कसा आपल्या आयुष्यात बदल घडवेल. त्या बाबतीत आपण खरंच स्वार्थी असतो, पण आपण असा कधीच विचार नाही करत की आपल्यामुळे एखादा शिष्य घडला पाहिजे, एखादा माणूस अंधारातनं प्रकाशाकडे गेला पाहिजे. आज आपण सगळे जे 30 वर्षाच्या वरती आहेत, 30, 40, 50, आपण नेहमी विचार करतो आपलं स्वतःचं घर असावं, आपल्या स्वतःची गाडी असावी, आपल्या स्वतःची मुलं-बाळं असावी, आपली फॅमिली असावी. आपण कधीच विचार करत नाही की आपल्यामुळे आपल्या परिवाराव्यतिरिक्त आपण कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश टाकावा. आपण 30-50 वर्षाचे झालो तरी आपल्याला चांगला गुरु मिळावा याचा शोध आपला चालूच असतो. आपल्या आयुष्यात अजून सुख-समृद्धी मिळेल, कोण असा गुरु आपल्याला आणून देईल, आपण त्याच्या नेहमी शोधात असतो. आणि जर असंच चालत राहिलं ना, तर गुरु ही परंपरा खरंच पुढे जाऊन संपुष्टात येईल. आपण कधीच विचार नाही करत की माझा पण एखादा शिष्य असावा. कमीत कमी एखादा तरी शिष्य असावा ज्याच्या आयुष्यात तुम्ही प्रकाश टाकलेला असावा. कदाचित तुम्ही सक्सेसफुल नसाल, पण तुम्ही आयुष्यात काही ना काहीतरी कमवलेलं असेल की जे तुम्ही दुसऱ्यांसोबत आपलं नॉलेज शेअर करू शकता. त्यांच्या आयुष्यात तुम्ही बदल घडवू शकता. त्यांच्या आयुष्यात त्यांना अंधारातून तुम्ही प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकता. याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला वारसा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, की ज्यांनी संपूर्ण प्रजेला प्रकाशाकडे नेलं, स्वराज्याकडे नेलं.